बातमी खोपोलीतून। खोपोलीत मंगेश काळोखे हत्येच्या निषेधार्थ कॅन्डल मार्च काढण्यात आला। या कॅन्डल मार्चमध्ये महिला आणि तरुणींनी मोठ्या प्रमाणात सहभाग घेतला। हातात फलक घेऊन या महिला मुली कॅन्डल मार्चमध्ये सहभागी झाल्या। मंगेश काळोखे यांच्या मारेकऱ्यांना फाशी झाली पाहिजे अशी मागणी यावेळी करण्यात आली। मंगेश अप्पा अमर रहे अशा आशयाचे बॅनर घेऊन हा कॅन्डल मार्च निघाला। या कॅन्डल मार्चमध्ये आमदार महेंद्र थोरवे, नगराध्यक्ष कुलदीपक शेंडे आणि मंगेश काळोखे यांच्या 2 मुली देखील सहभागी झाल्या। मंगेश काळोखे यांच्या हत्येवरून सेनेच्या महेंद्र थोरवेंनी सुनील तटकरेंवर पुन्हा आरोप केले। त्यांच्या आरोपांना आदिती तटकरेंनी प्रत्युत्तर दिलं। महेंद्र थोरवेंना सुनील तटकरेंशिवाय कोणीच दिसत नाही, त्यांच्या आयुष्यात तटकरेंच्या अवतीभोवतीच त्यांचं आयुष्य फिरते असा पलटवार आदिती तटकरेंनी केला। महेंद्र थोरवेंना तटकरे साहेबांव्यतिरिक्त त्यांना कोण दिसतच नाहीये सध्या। गेल्या 1-1.5 वर्षापासून आपण बघतोय की दिवस रात्र तटकरे साहेब, तटकरे कुटुंब हे यांच्या अवतीभोवतीच त्यांचं आयुष्य फिरतंय। खरं तर मला कधी कधी त्यांना आठवण करून द्यावीशी वाटते की ते एक आमदार आहेत विधानसभे मतदारसंघाचे, आणि त्यांच्या मतदारसंघाच्या प्रश्नावर जर त्यांनी अधिक लक्ष घातलं असतं तर ही वेळ त्यांच्यावर आली नसती। त्याच्यामुळे आपल्या मतदारसंघातल्या प्रश्नांमध्ये जसे आम्ही जास्ती वेळ आमच्या मंत्रिमंडळातली जी जबाबदारी आहे, विधानसभा मतदारसंघ आहे, इथं जसं आम्ही लोकांच्या प्रश्नांमध्ये जास्ती आमचं पूर्ण वेळ आम्ही व्यतीत करत असतो, ते महेंद्रजींनी जर केलं तर त्यांच्याबाबतची ही जी सगळी नकारात्मक बाबी ज्या ऐकायला मिळत आहेत त्या मला वाटतं कमी होतील। बदलापूरमध्ये भाजपच्या नगरसेविका प्रणिता कुलकर्णी यांचा एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल झालाय। मतदानादरम्यान भर रस्त्यावर त्यांनी एका मतदार